झालं? काय काय? हार खाल्ला गाई. अरे झालं काल पूजा. खाऊ दे, काही नाही, त्यांना खाण्यासाठीच लावलाय आपण. आता काय करायचं? पप्पाला फोन. बरं सांगू, आपण पप्पाला सांगू फोन करू. एवढं रडायला काय झालं? एवढं रडायला काय झालं ग बाबू? अरे खाऊ दे, गाय आहे ना ती, खाऊ दे काही नाही होत. तू नाही का माझ्या झाडांची असे पानं तोडून तोडून टाकतो इथून, तेव्हा मी अशीच रडते का? हा, नको जाऊ, कुठे, चल घरात चल. तू सांग हंबाला म्हणा नको खाऊ गाडीचा हार. हा नाही खात आता, चल घरात. हा व्हिडिओ आहे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीचा, ज्या दिवशी आहोने कार घेऊन नव्हते गेले आणि त्या दिवशी कार दारातच उभी होती आणि नेमके गाईने थोडासा हार खाल्ला. तर पिल्लू इतका रडत होता ना, तुम्ही तर पाहिलंच किती रडत होता. त्यानंतर नेक्स्ट डेला आम्ही निघालो होतो बाहेर थोडंसं, आणि तुम्हाला तर दाखवलं मी गाडीवरचं जे नारळ जे दसऱ्याच्या दिवशी फोडलं होतं आणि गाडीला प्रसाद म्हणून ठेवलं होतं, ते अजून पण गाडीच्या बोनटवर तसंच आहे. आणि मग आम्ही इथे बाहेर आलो, थोडंसं काम होतं घरगुती, म्हणजे मला काही घ्यायचं होतं. त्या अगोदर तुम्ही हे ढगा बघा, इतके भारी दिसत होते ना कॅमेरामध्ये, तर खूप सुंदर दिसत होते म्हणून मी त्याची थोडीशी क्लिप घेतली. तर मला जे काम होतं ते पाहायला आलं होतं आम्ही. आता तुम्हाला क्लिपवरून समजलंच असेल मला काय घ्यायचं होतं, पण मला काही ते व्यवस्थित माझ्या बजेटमध्ये माझ्या ह्याच्यामध्ये बसलं नाही, म्हणून म्हटलं चला थोडे दिवस थांबूया आणि नंतर मग छान अशी वस्तू आपण घेऊया. तर तिथे थांबलो आणि इतका डेंजर पाऊस येऊन गेला ना, म्हणजे अक्षरशः असे नदी वाहिल्यासारखं पाणी वाहत होतं रस्त्याने. म्हणजे आम्ही आलो तेव्हा लिटरली एक थेंबही नव्हतं, ऊन होतं, तुम्हाला अगोदरच्या क्लिपमध्ये दिसलंच असेल. आणि नंतर तेव्हा अचानक एवढं 10-15 मिनिटात पाऊस येऊन गेला. आणि मग बाहेर आलो आणि पिल्लूने बाहेर काही पाणीपुरी वगैरे खायला थांबला नाही, असं होणारच नाही. तर मग तिथे पाणीपुरी तर नव्हती, तर मग पण पापड भाजी होती. त्यानंतर मग आम्ही पापड भाजी खाल्ली आणि घराकडे निघालो. दुपारची वेळ झालेली होती, त्यात पिल्लेलं होतं, तर गाडीमध्ये AC सुरू असताना एवढी भारी झोप आली ना, आणि घरापर्यंत येईपर्यंत माझी एक छान अशी झोप झाली होती.